बुलढाण्यात मतमोजणीच्या अनुषंगाने पोलिसांची मॅक ड्रिल आणि रूट मार्च। बुलढाणा जिल्ह्यात मध्ये 21 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणूक व निकाल अनुषंगाने कोणतीही अनुचित घटना घडू नये याच्या अनुषंगाने बुलढाण्यातील कारंजे चौकात बुलढाणा विभागीय अधिकारी अंतर्गत असलेली पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी रूट मार्च काढण्यात आला आहे। नगरपालिका मतमोजणीचे अनुषंगाने पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात आली होती। यामध्ये दंगा काबू पथकासह रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास काय खबरदारी घ्यायची याची रंगीत तालीम घेण्यात आली। यावेळी बुलढाणा शहरात रूट मार्च सुद्धा काढण्यात आला आहे। आगामी मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे। बुलढाणा माझा न्यूजसाठी ओम पाटील, बुलढाणा। आपके ऊपर बच्चा बोल दिया जाएगा। हमारी मांगे पूरी करो। वापस थाना पुलिस, वापस थाना। कैसे करते हैं जवान के बीच हमारी करो। शहरात पोलिसांच्या डिपार्टमेंटच्या वतीने रूट मार्च आणि सराव करण्यासाठी काय उद्देश आहे? आज बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा उपविभागांतर्गत जे पोलीस स्टेशन्स आहेत त्या पोलीस स्टेशनच्या मधील संबंधित अधिकारी आणि अंमलदार यांची आज दंगा काबू योजना बुलढाणा शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। दंगा काबू योजनेच्या सोबतच मॉब डिस्पर्सल ड्रिल आणि रूट मार्च याचे आयोजन करण्यात आलेलं आहे। 21 डिसेंबर 2025 ला नगरपालिका मतमोजणी आहे आणि त्या नगरपालिका मतमोजणीच्या अनुषंगाने बुलढाणा शहर आणि परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, लोकांमध्ये शांतता त्या ठिकाणी व्यवस्थित राहण्याचं काम करावं आणि कुणीही त्या ठिकाणी कायदा मोडणार नाही या अनुषंगाने एक मोहीम जी आहे ती याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेत आहोत। सर्व नागरिकांना याच्या माध्यमातून आवाहन आहे की नागरिकांनी आगामी मतमोजणीमध्ये पोलीस असेल, प्रशासन असेल यांना सहकार्य करावं। कुठेही काही अनुचित प्रकार त्या ठिकाणी निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला, त्याचबरोबर जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना ती माहिती कळवावी। कुणीही कायदा हातात घेणार नाही या दृष्टीने प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्याबरोबर कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, त्या दृष्टीनेच आजचं हे जे नियोजन आपण केलेलं आहे। या दंगा काबू योजनेमध्ये 7 अधिकारी आहेत, त्याचबरोबर 62 पोलीस अंमलदार, 122 होमगार्ड्स या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। विशेष म्हणजे याच्यामध्ये आपलं जे RCP पथक आहे, रॉयट कंट्रोल प्लाटून, ते रॉयट कंट्रोल प्लाटून याच्यामध्ये सहभागी झालेलं आहे आणि या बुलढाणा शहर आणि परिसरातील नागरिकांना या ठिकाणी निर्भयपणे त्यांचं जनजीवन जे आहे हे या ठिकाणी जगता येणं गरजेचं आहे। याच्यासाठी एक विश्वास देण्याचं काम या माध्यमातून आपण करत आहोत।